आज आमच्या पूर्वजांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपली घरे, शेतजमिनी आणि आयुष्यभराची कमाई त्यागली. हाताशी येईल तेवढे सामान, गुरेढोरे घेऊन त्यांनी रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करून नवे आयुष्य सुरू केले. कोयना धरण उभे राहावे, महाराष्ट्राची तहान भागावी, उद्योगधंदे वाढावे आणि राज्य प्रगत व्हावे, यासाठी आमच्या पूर्वजांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला. त्या त्यागामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र लाभ घेत आहे, याचा आम्हाला सदैव अभिमान आहे. तत्कालीन सरकारने कोयनाग्रस्तांना अनेक आश्वासने दिली होती. जमिनींचा योग्य मोबदला, कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी, मोफत वीज आणि पुनर्वसनाच्या अनेक योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र दुर्दैवाने आजही त्या आश्वासनांची पूर्ण पूर्तता झालेली नाही. कोयना धरणाच्या पाण्यानं महाराष्ट्राची तहान भागली. कोयना जलविद्युत प्रकल्पानं राज्याला उजेड दिला. पण ज्यांनी हा त्याग केला त्या कोयनाग्रस्तांच्या अनेक घरांमध्ये आजही संघर्ष आणि अंधार कायम आहे. आज आमची एकच नम्र विनंती आहे, आमच्या पूर्वजांनी महाराष्ट्रासाठी दिलेल्या त्यागाचा योग्य सन्मान करा. त्यांना जे मिळाले नाही ते किमान त्यांच्या पुढील पिढीला मिळावे. आमच्या मुलांना शिक्षण, रोजगार आणि विकासाच्या संधी मिळाव्या. हा मोबदला दान म्हणून नाही, तर आमच्या पूर्वजांच्या त्यागाचा न्याय म्हणून मिळावा, एवढीच अपेक्षा. ज्या जमिनींवर पूर्वजांचे बालपण, संस्कृती आणि आठवणी होत्या त्या त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी अर्पण केल्या. त्यामुळे आमच्या त्यागाचा अभिमान आम्हाला सदैव राहील. पण त्याचबरोबर आमच्या हक्कांचा सन्मानही व्हावा, हीच अपेक्षा. कोयनाग्रस्तांचा त्याग विसरू नका, कारण महाराष्ट्राच्या विकासाच्या पायामध्ये आमच्या पूर्वजांच्या त्यागाचा मजबूत पाया आहे. पुरी जिंदगानी वणव्यातली राख आता सलती इजा थेट झाली. माती करपून गेली, आधार दे गा जीवाला. छाया हरवून गेली, अंधार दाटे दिसाला. झरले अकाली, पडले शिवारी, रुजले विखारी निवे. सुटले धागे उरले माग, उसासे सुन्या